खरोखर खूप लोकांचं योगदान आहे। कारण काल रात्री माझा भूगावामध्ये कार्यक्रम होता आणि मला वाटतं 11 वाजता फोन आला दादांचा, आमचे संतोष दादा आहेत, आणि हा कार्यक्रम रात्री 11 वाजता फिक्स झाला। आणि खरोखर सांगतो की खूप दिवस इच्छा होती की दादा तालुक्यामध्ये माझ्या या कणकी तुल्याच्या मंडळामध्ये कार्यक्रम करावा आणि कार्यक्रम कसा असतो तुझ्या शक्ती तुला दाखवून द्यावा। आणि या माझ्या कार्यक्रमासाठी खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। यामध्ये खरोखर गोड गायकचा शाहीर माझा मित्र राजेश दादा गुरव, त्याचप्रमाणे शक्ती वाले शाहीर आमचे मित्र, खरोखर त्यांच्याबरोबर खूप कार्यक्रम झालेले आहेत। आपले प्रवीण दादा तांबे, यांना कोण प्रवीण नावाने ओळखत नाही, बलराम तांबे दादा, तुम्हाला ही शाहिरी महाराज मुद्रा आमचे गुरुबंधू रुपेश दादा रेवाळे, अर्जुन कालकर बुवा, त्याचप्रमाणे आमच्या मंडळामध्ये एक महान हस्ती आहे ज्यांनी हा शक्ती तुला टिकवून ठेवला। सगळ्यांना मानाचा मुद्रा झालाय है ना, सगळ्यांना मानाचा मुद्रा झालेला आहे, झाला आमचा बुवा बुवा, त्याचे खरोखर या शक्ती तुला
प्रेम माया जीवालावरी रसिकानी प्रेम माया जीवालावरी बापू माझा माय माऊली रसिकात पारी माय माझा माय माऊली रसिकात पारी माझा माझा माय माऊली रसिकात आपले पुण्य मला सेवा ही करावी अशीच कृपा तुमची सदैव करावी तुमच्या चरणी सदा काया ही सुधावी तुमच्या चरणी सदा काया ही सुधावी तुम्ही दया पामराला वाटला लक्ष ठेवा दादा तूच माझी माय माऊली रसिकात पारी तूच माझी माय माऊली रसिकात पारी बाबा माझा माय माऊली रसिकात पारी बाबा माझा माय माऊली रसिकात पारी दोन्ही हात कलाकाराची दास दोन्ही हात कलाकाराची दास रसिकानी प्रेम माया जीवालावरी रसिकानी प्रेम माया जीवालावरी तूच माझा हा तूच माझी माय माऊली रसिकात पारी तूच माझी माय माऊली रसिकात पारी बाबा माझा माय माऊली रसिकात पारी
गारव्या सारखा हात खांद्यावरी टाकल्यासारखा विक्रवणव्यामध्ये गारव्यासारखा तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा करतो आणि आलेलं पारितोषिक आहे अंकुश चव्हाण दादा यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र संतोष दादा एसके साऊंडचे मालक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. काय झालंय थोडीशी मध्ये लागली गेली ना जरा बॅलन्स झालेला आहे बरोबर ना. हा सगळ्या जागेवर येणार नुसतं झापूक झुपूक बुवा सप्तसुरांचा बादशाह शाहीर राजेश निकम बुवा एवढं चांगलं गायलं ना बुवा आई शपथ सांगतो आय लव्ह यू तुम्हाला. हा आय लव्ह यू बुवा ओ बुवा तुझा आपल्याकडनं ओ सुशांत बुवा ओ गराटे बुवा ओ निकम बुवा हा गेलो मनापासून बुवा सुरुवात केली. हा खरं तुम्हाला सांगतो हा माझा लांजा अध्यात्म जपणारा लांजा आहे बुवा. आडवं तिडवं गाऊन चालत नाही बुवा. आवाज चांगला आहे ना आवाज चांगला आहे म्हणून तुम्हाला आयोजकांनी बोलवलं नाही बुवा. तुम्ही नुसतं झुपूक झुपूक हा तुम्हाला देणार सुकला शॉट हा देणार तुम्हाला तशी बारी हलू हलू पुढे जाणार तसा तुम्हाला 1 नाही 2 नाही चांगले 4-5 सुकला शॉट देऊन जाणार बुवा. या ठिकाणी बघा बुवाचं गाव खेड आहे ना बुवा गाव तुमचं खेड तुम्हाला जे राजावाले नाही लावलं ना वेळ तिचं नाव सांगणार नाही बुवा. हा अरे शेरा कोणाचं आहे तुम्हाला माहित नाही कारण तुम्हाला वाटलं मोठे मोठे बाळ्या माणसी हा 14 किलो आहे तसा तसा कापल ना माझा आवाज तसा बरोबर बाहेर येईल बुवा. हा या ठिकाणी बुवा सुंदर असा माझ्या गणाचा विषय तुमच्या समोर सादर करतोय बघा लक्ष असू द्या. मायेचा पदर तू धरलास डोक्यावर माझ्या या गरिबांचा वाली तू आलास घरात राजा. आस म्हणत दरवळला आहे कीर्तीचा तुझा राजा माझा मन मंदिरी पुजरे तुला लाडक्या भगवंताची कीर्ती एवढी अपार आहे म्हणून काय म्हणतो आहे बघा सुंदर अशी चाल आहे. छोड़ के न जाओ पिया
मैंने तुझको ये दिल दे दिया। ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया, मैंने तुझको ये दिल दे दिया। स्वीकारावी माझी वंदना,
नाही बुवा. उद्या एक बारी आहे खाली, अशी बारी आहे की तुम्ही आलो ना तर खरोखर तुम्हाला वाटेल की माझ्या बरोबर केलेला नाच आणि बुवानी पालीत केलेला नाच तुझ्या जमीन आसमानाचा फरक आहे बुवा. तुम्हाला सांगतो बुवा म्हणाला बारी खंदवा आणि बारी खोदवा आहे ना. बुवा म्हणाला ना गेलो काय खोदवायचं घरात खोदवा बुवा आहे ना. इकडे कशा इकडे ही पवित्र रंगभूमी आहे बुवा. या आणि माया पार्वती आणि भगवान शिवाचा जो जागर आहे त्याच्यात जे खंदवा आणि नको कशाला बुवा सगळा आवाज दिलाय देवानं. चांगलं गाण्याचा प्रयत्न करा. हो विजय माऊली तुमच्या ते श्यामण्याला जरा शिकवा. बच्चा है हा बरोबर टिचकी मारली ना बरोबर जागा होईल. बच्चा बिच्चा काय नाही माझ्या गुलाबाच्या फुला त्या ठिकाणी बुवा खूप गवळणीमध्ये बोलून गेला तुम्ही की हो घराटे बुवा हो घराटे बुवा कशा काय करता हो हा रात्री दाबडशी होत्या बघा. श्रीकृष्णाबद्दल बुवा बोलून गेलेला आहे की माताचा लबाड होता हरामखोर होता हा नंदाचा हरी हरामखोर बुवा. ज्या भगवान श्रीकृष्णानं संपूर्ण महाभारत घडवलं बुवा हा तो जर हरामखोर असता तर 16 सहस्र ज्याला असून नाही तरी तो बाळ ब्रह्मचारी राहिला असता काय हा. तुम्हाला मेलाव इकडे कुठं बाहेर एखादी भेटली ना हा तो कोपऱ्या खातायला शिवलीकडे मेलाव हा काय डम डमाक डम असं काहीतरी म्हणत होतं बुवा हा. तुमचा डम टपाटप बुवा कार्यक्रम करणार असं कसा सुपला शॉट आपल्या एरियात आला पाहिजे कार्यक्रम करायला बुवा. बरोबर तुमचा कार्यक्रम करतो बघा. या ठिकाणी बुवा खरोखर सुंदर गवळणीचा विषय दिला. काय म्हणायला बुवा एकदा म्हणता पोरा फिरव आणि मग बुवाचं नाव मोठा रक्षण खोटा आहे ना बुवा खेळात आलेला आहे हा म्हणून काय म्हणतो मोठ्या घरचे ओ गलवास आई तू चित्र गमाना याद भरती गलवासी आई तू चित्र गमाना याद भरती काय म्हणतो तुमचे हाडाचे काळाने गोठ्याचा तंतुरा झालेला आम्ही काय करू तुमच्या तरी पाकराच्या प्रेमात झुललं शिव हा आहे ना. पाकराच्या प्रेमात झुललं शिव त्याच्या थोडंसं बोललं शिव वा बारी तुम्हाला कशी करायची तशी करा. खरोखर सांगतो मला खरोखर अशी बारी करायची नव्हती पण तुमचं बघत ना तर काय तुम्ही म्हणता अरे प्रधानजी हा अरे काय बारी करा नमान काय करता हा तुझ्या अंगात सामर्थ्य असलं तर भिडाव समजून दिला समजेल वा लई येणार मी खरोखर सांगतो तुम्हाला हा. लोकांना विचारा भल्या भल्यांना थांब बोललाय हा कारण माझ्या गुरुची देण आहे बुवांची ओळख बघा. गुर घेऊन बघा
शास्त्रात वाऱ्या करा हा कारण काय तुम्हाला चार पोरी दिसल्या हा की नंतर झापू झुपू झापू झुपू बघा बुवा तुम्हाला कटिंग कशी देतोय तुमच्या शब्दात त्याने काय गवळण तुम्ही गाणार नाही कारण लोकांना माहिती आहे बघा तो ना गणपतीत पाठवा आहे हा लोका वाटत आहे तर भूल झाला पोटात झाला मग लोका वाटत आहे पंचकृषीचा कार्यक्रम आहे उद्या पाणी आहे तेव्हा पण बघतील बघा माझा कान्हा नंद मुरारी नाही ग हा गायचा माझा हा कान्हा नंद मुरारी नाही ग गायचा अग नाही ग गायचा या राधेच्या घरी जाऊन या राधाबाईच्या घरी जाऊन तिच्या गाडीत घालायचा तिच्या हाडून घालायचा हात रेडून खायला बघा विषय जमतोय काय मिळव तुम्ही तेवढं काय सांगा तुमची अशी किटला उडवी ना आज बघा आता माझी कवळण देतो बुवांना बुवा अतिशय सुंदर अशी कवळण आहे झोपवणार बुवा तुमची साप आज लाल करून सोडणार बघा अगदी सोपा आणि साधा विषय देतोय बुवा तुम्ही सांगितलं माझ्या कवळणीची कटिंग द्या तुम्हाला दिली आता माझ्या कवळणीची कटिंग मला शास्त्रात द्या कारण मी शिवाला श्रेष्ठ करणारा माणूस आहे बुवा आणि कवळणीत काय करतोय माझा नंद राजा जेव्हा भगवान श्रीकृष्ण डोहामध्ये यमुनेच्या डोहामध्ये उडी टाकतो आणि खूप वेळ झाला माझा कृष्ण काय येईना तेव्हा पेल्या सुरामा गोकुळात जाऊन सांगतात की हा कान्हा यमुनेच्या डोहात बुडाला तेव्हा या कृष्णाचे माझे वडील म्हणजे नंद राजा येऊन यमुनेला विचारतायत की हे यमुने माय हा माझा कान्हा जो त्या डोहात बुडालाय तो कधी बाहेर येईल आणि तो कशासाठी बुडालाय बुवा याला म्हणतात शक्ती तुला कारण मी माझी बाजू मांडतोय बुवा तुझ्याशी मी बाईला सांगा मला त्या यमुनेला सांगायचंय आहे ना बरोबर आहे ना त्या यमुनेला तुझ्या बाईला सांग मला की माझा कानाच्या डोहात काय गेलाय तेव्हा मी तुला मानेन की तू खराब व्हायस
प्रश्न देणार आहे बघा. माझा विषय कसा आहे या ठिकाणी तर तुम्ही सांगतो बुवा तुमच्या विषयाला सुद्धा थोडासा आशय देणार, कारण आज तुम्ही खूप बोलून गेलेले आहेत आणि खरोखर तुम्हाला सांगतो की माझे वडील श्री दत्ताजी घराडे त्यांच्या माध्यमातून हा मी शक्ती थोडं चालवते बुवा. आज त्यांची उणीव या कार्यक्रमात मला एवढी जाणवते, जेव्हा तुमच्या मागं ही दोन मोठी व्यक्ती नसतील तेव्हा तुम्हाला समजेल. आणि विजय माऊली, दौलत माऊली, तुम्हाला विनंती आहे या कोणाला जरा सावळा, कारण कुठेतरी हा फटका खाऊन येणार आहे तर काय वाद नाही बुवा. कारण तुमची जी काही चालाकी आहे ना, चालाकी हा त्याच्यात बुवा तुम्ही सगळं मातीवर केलेलं आहोत. एकदा पोरा फिरव आणि बघा बाजी कशी करतो. मला वाटतं तुमच्यावर ही दुसरी वेळ आहे हा विषय देण्याची. बघा विषय काय आहे, सर्व माझ्या माझ्या बापांसाठी श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय बुवा एवढं सांगा. आणि ही बाहेर ज्या ग्रंथालयाने विषय दिलेला आहे त्या ग्रंथालयाचं उत्तर आलं तर नक्की पटवून घेणार बुवा. आणि तुम्हाला सांगतो बुवानो, जरा जाग्यावर या, खऱ्यावर या, कारण तुमची अजून जवानी चढतीये, बरोबर ना, तुमची जवानी चढतीये बुवा. लोकांना काहीतरी चांगलं द्यायला शिका. तुमच्यावरती लोकांचा खरोखर मनापासून प्रेम आहे बुवा, कारण सुंदर असा आवाज या ठिकाणी आज तुम्ही खरोखर मला वाटतं माझ्या मुंबईच्या मालिकेच्या बुवा तुम्ही आज जबरदस्त आवाज लावलेला आहे बुवा. हा तुम्हाला खरोखर ही सरस्वती तुमच्या गाड्यामध्ये वास करते बुवा, त्याचा उपयोग करून घ्या, चांगल्या लोकांना द्या. बघा फक्त प्रश्नपत्र देतो आणि वाली संपवतो. बघा तुमच्या कानात नुसतीच गेले या हवा, ओ बुवा तुमच्या कानात नुसतीच गेले या हवा, तुम्ही काय उडवणार आज माझा भुवा, तुम्ही नुसतेच भोगगिरी करणार बुवा, माझ्याशी भिडणारी अडणार, तुमच्या त्या दोन गुरूंची पाय धुवा. कवित्व आणि कला होवा, थंडीच्या आधीच कशा तुम्ही झालं बघार, आज तुम्हाला देणार मी यशाचा हातचा मान, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो मी खचनीचा. सुंदर चालाय अगं सांभाळ घसरलं पाहिजे आणि नाही तुझं धोक्याचं हाय ग,
पाहिलं होटाला चालायचं नाही माझा विषय जुनाच आहे कसं तुम्हाला कळत नाही सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून सामना खेळूया झगडून बघा जरा उघडून आतमध्ये गेलंय काय माझ्या प्रश्नाची प्रत आहे बघा उघडून तो विषय मला हात जातो काय डोक्यात आता म्हणशील आतमध्ये गेले का आणि काय काय येऊन म्हणशील बघा तुम्हाला खरोखर सांगतो तुम्हाला आज मला खरोखर ह्याला अंदाज आहे म्हणून मला बोलायचं नव्हतं पण तुम्ही बोलाय केलं बुवा तुम्ही दुसरी वाली कशी पण करा आयडी करा टीव्ही करा सरळ करा तुम्हाला असा देणार ना बघा माझा विषय जुनाच अक्षय वैभव आणि यश पारे यांच्यावर 121 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाकडे हो धन्यवाद काही काही मग तुमचा विषय माझ्यावरती दुसरी येणे बघा काय म्हणतोय कोणत्या संस्कृतीत साठी चोळी नेसून आता गाण्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय आणि बोट किती देऊ नारद मुनी सोडून सांगावे शक्तिवाणी शाहीर राजेश निकम या ठिकाणी सूर्यनारायणाशी लग्न करणारा जो सद्गुरू आहे त्याचं नाव आहे विराटात्मक उषा व विराटात्मक उषा याने सूर्यनारायणाशी लग्न केलं अध्याय 9
पान नंबर 301 302 ग्रंथ अथर्ववेद हा तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर हे बरोबर असेल तर तुम्ही बारी सांगा बुवा काय लाजू नका ही मोठ्या मनाचा शाहीर आहे हा तुमचा नक्कीच त्या ठिकाणी येऊन सत्कार करीन बुवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो बुवा दुसरी बारी अजून पण वेळ गेली नाही हा नाहीतर तुमचा ओम भट स्वभाव असा करीन ना ओम भट तुम्ही मागो तरी भगवान आहे ना त्या ठिकाणी आमचे मित्र सागर म्हणते या सर्व कौशल्य मार्गदर्शक आलेला आहे खरं तुम्हाला प्रेमाचा सल्ला सांगतो निकम दादा हो विजय निकम हो काय मोहनच्या गावात आहे बुवा असं नाही माझं गाव इथं नाही गाव आहे त्या गावात गेलो की माझं गाव नाही हा त्याच्यामुळे काय बोलायचं तर बोला पण शास्त्राला धरून बोला बुवा आणि तुमची जी छापीना मारतो ना हा त्या पहिल्या सोडा बुवा आणि खरोखर तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो आवाज चाललाय बुवा खरोखर चांगली बारी करा शास्त्र बारी करा नाहीतर कधीतरी असं पद्धतीशी तुम्हाला तुमच्यासोबत बापूस येतात ना तसं कधी वाचव उपयोगाला